नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 जानेवारी 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनातील प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो, त्याचा लाभ घ्या। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वंदे भारत ट्रेन मुंबई व पुण्यासाठी धावणार। संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे। कोल्हापूर वाटोळा मार्गावर अवैध वाळू ट्रकचा मिनी ट्रकला धक्का, मोठे नुकसान। वैध वाळू ट्रक मिनी ट्रकला धडक देऊन पसार, सुदैवाने जीवितहानी टळली। अमरावतीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक विशेष हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांची रंगतदार सुरुवात। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा फुल यांच्या हस्ते उद्घाटन। सैफ अली खान यांच्यावर घरात चाकू हल्ला, मुंबई हादरली। सैफ अली खान जखमी, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू, स्थिती स्थिर। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। घर का सारा फर्नीचर दीमको और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास्ट से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्ता पूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास्ट के साथ एक कदम आगे। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक विशेष हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली। या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। रॅलीमध्ये विविध शासकीय विभागाचे अधिकारी आणि शहरातील नागरिक सहभागी झाले। या रॅलीचे प्रमुख उद्देश दुचाकी वाहनांना हेल्मेट घालण्यासाठी महत्त्वाची सवय लावून रस्ते अपघातांना थांबवण्याचा आहे। चला पाहूया या रॅलीची सविस्तर माहिती। अमरावती शहरात आरटीओ विभागाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हेल्मेट दुचाकी जनजागृती रॅलीचे आयोजन केलेत। या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून हिरवी झेंडी दाखवली आणि रॅलीला सुरुवात केली। या रॅलीमध्ये आरटीओ विभाग, पोलीस विभाग आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी झालेत। या रॅलीत सहभाग घेत अमरावतीकरांनी वाहतुकीचे नियम पाळण्याचे आणि अपघात टाळण्याचे महत्त्व सांगितलेत। वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, असे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी लोकांना आवाहन केले आहे। या रॅलीच्या माध्यमातून हेल्मेट घालण्याचे महत्त्व, रस्ता सुरक्षा आणि सुरक्षिततेचे मुद्दे जनतेपर्यंत पोहोचविले गेलेत। मला अभिनंदन करायचं आहे आरटीओ ऑफिसचा की त्याने रस्ता सुरक्षा अभियान 2025 सुरुवात केलेली आहे। त्या अंतर्गत विविध कार्यक्रम सुद्धा आरटीओ ऑफिस मार्फत सुद्धा घेण्यात येत आहे। या वर्षीची जी थीम आहे ते परवा केअर आहे। आता रस्ता सुरक्षा एक महत्वपूर्ण विषय आहे। हे असा विषय आहे की ह्याच्यात फक्त एक विभागाचा काम नाही, विविध विभागांचा याच्या सहकार लागते, तरच आपला जे उद्देश आहे की रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा अपघात झाला नाही पाहिजे ते साध्य होणे शक्य आहे। मागील वर्षात अमरावती शहरामध्ये 10% अपघाताची वाढ झाली आहे। ग्रामीण क्षेत्रामध्ये 6% अपघाताची घट झाली आहे आणि ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये 3% घट झाली आहे आपल्या अमरावती जिल्ह्यात। एक उपलब्धी आहे, लेकिन ह्याची पेक्षाही जास्त मोठी उपलब्धी आपल्याला साध्य करायची आहे। त्याच्यासाठी शासनामार्फत, विविध विभागामार्फत बरेच ऍक्टिव्हिटीज, बरेच पुढाकार सुद्धा घेण्यात आलेले आहे। जे ब्लॅक स्पॉट्स होते, ब्लॅक स्पॉट्स आपल्या जिल्ह्यात 25 होते, त्या 25 ब्लॅक स्पॉट्सवर सुद्धा उपाययोजना करण्यात आलेली आहे आरटीओ आणि PWD विभागामार्फत। या व्यतिरिक्त ॲम्ब्युलन्सेस, ALS आणि BLS ॲम्ब्युलन्सेस सुद्धा आपल्या जिल्ह्यात प्राप्त झाली आहे शासनाकडून। ॲम्ब्युलन्सेस व 5 ट्रॉमा केअर सेंटर सुद्धा हायवेवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या शासनामार्फत। या व्यतिरिक्त मेळघाट क्षेत्रामध्ये जे गंभीर अपघात झाले होते
त्यावर सुद्धा पीडब्ल्यूडीने खूप काम केलेलं आहे. प्रशासनामार्फत आपला उद्देश हेच असतो की विविध उपाययोजना करून अपघात मध्ये घट आणायची हे आपला उद्देश आहे. आजच्या रॅलीमध्ये आरटीओ विभाग, पोलीस विभाग आणि शासकीय विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे रस्ता सुरक्षा आणि हेल्मेटसाठी जनजागृती केली गेली आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मार्गदर्शन करीत वाहनधारकांना सुरक्षितता आणि नियमाचे पालन करण्यासाठी आवाहन केले आहे. या प्रकारच्या रॅली आयोजनामुळे आपल्याला रस्ता सुरक्षा जागरूकता वाढवण्यात येईल आणि अपघाताची संख्या कमी होईल. अशाच महत्त्वाच्या आणि जागृतीच्या बातम्यांसाठी पाहत राहा सिटी न्यूज. रस्ता सुरक्षा आठवड्याच्या निमित्ताने अमरावती प्रादेशिक परिवहन विभागाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांनी यावेळी रस्त्यावरील सुरक्षतेचे महत्त्व अधोरेखित करीत नागरिकांना अनेक महत्त्वाचे संदेश दिलेत. पाहूया आमच्या प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांनी आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांच्याशी केलेला संवाद. अमरावती जिल्ह्याच्या रस्ता सुरक्षा आठवडा हा चालवला जात आहे आणि अमरावती शहरामध्ये रस्त्यावर धावणारे जे वाहन आहेत त्यांची सुरक्षा कशी करावी, नागरिकांनी कसे सुरक्षित राहावं या संदर्भात आज आरटीओ अमरावती विभागाकडून सुद्धा एक इथे जनजागृती अभियान राबवण्यात आलं. हेल्मेट सुद्धा घालावे यासाठी सुद्धा संदेश दिला. आपल्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी उर्मिला पवार मॅडम आहेत. मॅडम, एकूणच काय ध्येय आहे आणि काय आपल्याला संदेश द्यायचा? सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष सर्वांना अपघातमुक्त जावं ही पहिल्यांदा सदिच्छा व्यक्त करते. आणि आपलं रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी साधारण 7 दिवस किंवा 15 दिवस होतं, परंतु ह्या वर्षी आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारी असं हे रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत. आणि तसं पाहिलं तर हे काही 1 महिनाभर किंवा आठवड्याभर करण्यासारखी गोष्ट नाही, परंतु वर्षभरही आम्ही अनेक उपक्रम राबवत असतो आणि ते रस्ता सुरक्षा अभियानाचा भागच असतो. या वर्षीचं थीम आहे आपलं परवाह और केअर असं, की वाहतुकीचे नियम पाळायचे आहेत आणि त्याबरोबर स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर इतर रोड युजर्सची पण काळजी घ्यायची आहे. हे मेन थीम आहे आपल्या ह्या वर्षीच्या रस्ता सुरक्षा अभियानाचं. मॅडम, ज्या प्रकारे हिट अँड रनच्या जे केस होतात, म्हणजे लहान जे मुलं वाहन चालवतात त्या सुद्धा काहीतरी नियम असे म्हणजे आहेत, तरी पण ते कारवाई होत नाही कधी. त्या संदर्भातही आम्ही आमच्या पथकांना सूचना केलेल्या आहेत की एकतर शाळांमध्ये पहिल्यांदा प्रबोधन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी शाळा प्रशासनाने पण आम्हाला तेवढंच कॉपरेट करणं गरजेचं आहे. जर शालेय स्तरावरच त्यांना वाहतुकीच्या नियमाबद्दल जागृती निर्माण केली तर हे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतील मला असं वाटतंय. आणि यामध्ये काय आहे की पहिल्यांदा मुलांना जर अंडरएज मुलाने वाहन चालवलं तर त्याच्यावरती काय ॲक्शन घेतली जाईल हे ज्यावेळेस, किंवा त्याच्या पालकांना काय शिक्षा आहे, किंवा त्याला 25 वर्षापर्यंत लायसन्स मिळणार नाही हे ज्यावेळेस त्याला कळेल त्यावेळेस ह्याला गोष्टीला प्रतिबंध होईल. तर त्या दृष्टीने आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत बऱ्याच ठिकाणी व्याख्यानं आयोजित केलेली आहेत. मॅडम, रस्ता सुरक्षा अभियान आपण राबवलं आणि या संदर्भामध्ये आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये 1,67,000 रुपये सुद्धा दंड केलेला आहे. त्यानंतर सुद्धा काही वाहतूक सुरू आहे असं लक्षात आलं. ही आमची म्हणजे वाहनांवरती कारवाई करणं हे तर आमचं रुटीन काम आहे तसं पाहिलं तर. आणि थोडंसं मॅनपॉवरचा इश्यू असतो आमच्याकडे, कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी आमचा माणूस उपस्थित असेल असं होत नाही. परंतु ज्यावेळेस आमच्याकडे काही अशा कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेस आम्ही कारवाई करत असतोच. आणि एरवीसुद्धा आता आम्ही असं नियोजन केलं आहे, आमच्याकडे जवळजवळ आता 7 इंटरसेप्टर वाहनं आहेत आणि प्रत्येक इंटरसेप्टर वाहनाला आम्ही 1 किंवा 2 तालुके कव्हर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आणि त्यामध्ये परत तालुका लेवलला पण आम्ही अधिकारी निश्चित केलेले आहेत आणि तिथे त्यांचं काम असं राहणार आहे की तिथे रस्ता सुरक्षा अभियानात अंतर्गत प्रोग्राम्स घेणं वर्षभर. त्याचबरोबर बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत म्हणजे ड्रायव्हिंग स्कूलची तपासणी, PUC सेंटर्सची तपासणी हे सुद्धा त्यांना उपक्रम आम्ही सांगितलेले आहे. शाळा कॉलेजेसमध्ये त्या तालुक्याचे काही शाळा कॉलेजेस असतील त्यांच्या तिथे जाऊन रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत व्याख्यानं देणं, मार्गदर्शन सूचना करणं हे सुद्धा आम्ही ह्या उपक्रमामध्ये राबवत आहोत. मॅडम, ज्या प्रकारे प्रादेशिक परिवहन विभागाकडून जी कारवाई केली जाते, वाहनांवर आपण चालन करतो, ऑनलाईन चालन करतो, परंतु त्या प्रकारे सुद्धा आता जिल्हा ग्रामीण पोलिसांचा जो ट्रॅफिक शाखा आहे, ट्रॅफिकचे अधिकारी त्याच्यावर कारवाई करतात, चालन करतात, परंतु जेव्हा त्याच्या गाडीचं ट्रान्सफर होते दिसत नाही, म्हणजे कुठेतरी आरटीओ विभागाचं महसुलाचं नुकसान होते. नाही, याच्यामध्ये कसा विषय आहे की महसूल तर आमचा पूर्ण वसूल केल्याशिवाय तर आम्ही कुठलंच वाहन ट्रान्सफर किंवा हस्तांतरण करत नाही.
दुसरी गोष्ट आता पोलीस विभागाचं जे जर चलन असेल त्यांना, तर पोलीस विभागाचं आणि त्यांना अजून आमच्या ह्या वाहन फोर्स सिस्टीमचा ॲक्सेस दिलेला नाही आहे. तो पण भविष्यात दिला जाणार आहे. परंतु तोपर्यंत जर ट्रॅफिक ब्रांचने त्यांचे काही असे चलान्स असतील आणि आम्हाला त्या वाहनांवरती वॉन्टेड नोट घ्यायला दिलं लेटर, तर आम्ही ते करू अवश्य. शेवटचा प्रश्न मॅडम, बाहेरील राज्याच्या गाड्या आपल्या राज्यामध्ये आरामे म्हणून त्याला आपण स्वतः नंबर देतो मला असं वाटतं, MH27 देतो, तरी सुद्धा काही खूप अशी गाड्या म्हणजे कार म्हणा, बस म्हणा, खूप सारे धावत आहे. याच्यावर काय कारवाई? चेकिंगमध्ये आढळल्यास त्यांना तर त्यांच्यावर कारवाई केली जातेच. परंतु काही गाड्या अशा पण असू शकतात की RMA साठी अप्लाय केले, त्याच्या प्रोसेसमध्ये वेळ लागतोय, असं पण असू शकते. परंतु जर रस्त्यावरती आढळले तर त्यांचं सर्व डॉक्युमेंट चेक केले जातात. फक्त एवढंच की ॲट अ टाइम सगळीकडे नाही करू शकत आपण असं, कारण मॅनपॉवर कमी असल्यामुळे. मॅडम, आपण सुद्धा आता नुकतीच काही दिवसाबरोबर काही वाहनांवर म्हणजे कारवाई केली आणि त्याच्यामध्ये जाऊन जनावर होते, म्हणजे अमानवीय तस्करी आपण म्हणून त्याला, ती कारवाई करून ते नंबर सुद्धा मला वाटते आपण त्याला खारिज केली ते नंबर. नाही, त्याच्यामध्ये अशी कारवाई झाली आहे की त्याच्यात आपल्या RTIच्या निर्णयानुसार आपण नोंदणी निलंबित करू. नंबर त्यांचा निलंबित केला. म्हणजे आणि पोलीस विभागाने कारवाई केली असेल तरी ते आम्हाला लेटर्स पाठवतात आणि त्यानंतर आम्ही लगेच नोंदणी निलंबित करतो. मॅडम, काही ट्रॅक्टर वगैरे ते सुद्धा म्हणजे रेतीसाठी अशी वाहतूक होत आहे, त्या अशा वाहनांवरती पण कारवाई करतो की म्हणजे नोंदणी नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील. मोटर वाहन कायद्याअंतर्गत ज्या ज्या गुन्ह्यांचं त्यांच्याकडून उल्लंघन होईल त्या संदर्भात कारवाई केली जाते. फक्त ते म्हणजे असं एकाच ठिकाणी सगळी वाहनं भेटतील असं नाही आहे ना. तर त्यामुळे भविष्यात हेल्मेट सक्ती केलं जाईल चर्चा आहे. हेल्मेट सक्ती म्हणजे खरं तर हेल्मेट हे आपल्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे असं कोणीतरी सक्ती करून ही गोष्ट राबवण्यापेक्षा प्रत्येकालाच वाटलं पाहिजे की आपणच आपल्या सुरक्षेसाठी ही गोष्ट करणं गरजेचं आहे. जितकं आपण एखाद्या प्रवासाला निघतो त्यावेळेस आपण काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे. तर वाहनाची कागदपत्र ओके असायला पाहिजेत, आपलं वाहन सुस्थितीत असलं पाहिजे. त्याचबरोबर दुचाकी चालकाने आपल्या हेल्मेट हे असणंच गरजेचं आहे. इव्हन पिलियन रायडर जो असेल म्हणजे सहप्रवासी, त्याला सुद्धा ते हेल्मेट बंधनकारक आहे. त्याचबरोबर सपोज कारने आपण प्रवास करत असेल तर सीट बेल्ट सगळ्यांनीच लावणं गरजेचं आहे. बरेच जण काय करतात की पुढचे फ्रंट प्रवासी असतात ते सीट, बराच अवेअरनेस लोकांमध्ये झाला की मागचे जे प्रवासी आहेत त्यांनी सुद्धा सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे. सेवा श्रद्धा संभवती प्रकारचा उद्घोष वाक्य ज्या विभागाचा असं आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग यांच्या वतीने RTO उर्मिला पवार मॅडम या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा सप्ताह राबवण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हेल्मेट वापरणे हे आपली जबाबदारी हे त्यांनी संदेश दिला आहे. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तुमचे प्राण किती महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही सीट बेल्ट लावायला पाहिजे. ही स्वतः जबाबदारी, ही अधिकाऱ्यांची जबाबदारी नसून आपण सुद्धा आपली जबाबदारी बाळगा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळा, या प्रकारचा संदेश त्यांनी दिला आहे. मी कॅमेरा पर्सन दिलीप जोंदाळसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती. प्रादेशिक परिवहन विभागाच्या या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षतेच्या नियमाबद्दल जागरूकता निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चला आपणही या नियमाचे पालन करूया, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी योगदान द्या. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक आनंददायी बातमी आहे. अमरावतीसाठी वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. या जलदगती व आरामदायी प्रवासामुळे अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे या मार्गावर प्रवाशांना अधिक सोयी मिळणार आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ कमी होणार असून प्रवास सुखकर होईल. चला या प्रस्तावाचा सविस्तर माहिती घेऊया. राज्यातील वंदे भारत ट्रेन सध्या मुख्यत्वे मुंबईहून शिर्डी, सोलापूर, गोवा आणि कोल्हापूर या शहरांमध्ये धावतात. मात्र आता या यादीत अमरावतीचा समावेश होणार असल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अमरावती ते मुंबई आणि अमरावती ते पुणे असा जलद व सुखकर प्रवास लवकरच शक्य होणार आहे. रेल्वे प्रशासनाने या ट्रेनचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून स्थानिकांच्या मागणीनुसार अंतिम निर्णय घेतला जाईल. विशेषतः विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत लाभदायक ठरणार आहे. वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होईल, प्रवास सुखकर होईल आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल.
वंदे भारत ट्रेनमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे. मुंबई अमरावती आणि पुणे अमरावती या मार्गावरील ही नवीन सोय प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसह मजबूत करण्यास मदत करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी मोठे पाऊल उचलले जाईल. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी न्यूज सोबत जोडलेला रहा. आदिवासी समाजाच्या विकास मुद्द्यावर आता पुन्हा एकदा संघर्षाची वेळ आली आहे. अमरावती येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत मंजूर केलेला बेकायदेशीर आराखडा रद्द करण्यासाठी 21 जानेवारी रोजी ढोल बजाव आंदोलन होणार आहे. ते आज पत्रकारिता घेण्याचं कारण एकच की गेल्या 6 तारखेपासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयासोबत आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी जे प्रशिक्षणाची जाहिरात जे नागपूर डिव्हिजनला दिलेली आहे हितबाब पेपरमध्ये ती रद्द झाली पाहिजे. कारण की 11 जुलै 2023चा जाहिरात स्वतः म्हणतो का प्रशिक्षणाच्या योजना ह्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय राबवू शकत नाही, प्रकल्प कार्यालय राबवू शकत नाही, परंतु मनमानी कारभार त्यांचा चालू आहे. त्यासाठी हे पत्रकार परिषद आहे. कारण की गेल्या सतत 1981 पासून आदिवासी विकास विभागाअंतर्गत न्यूक्लियर बजेटच्या योजना राबवल्या जातात. परंतु त्या योजना त्याच्यामुळे आदिवासीचा विकास तर कमी, पण इथल्या स्थानिक बौद्धिक संस्था, कर्मचारी, अधिकारी यांचा विकास जास्त येतो. त्यामुळे ही पत्रकार परिषद आहे. आणि दुसरा विषय आमचा असा आहे का प्रतिनियुक्तीवर जे असणारे कर्मचारी आहे, शासनाचं पत्र आहे, DC मॅडमचं पत्र आहे, प्रकल्प अधिकारीचं पत्र आहे का तुमच्याकडे असणारे प्रतिनियुक्तीवर असणारे सर्वांच्या प्रतिनियुक्त्या रद्द झाल्या पाहिजे, रद्द करा असं ट्रायबल कमिशनरचं पत्र असल्यानंतरही जे प्रकल्प अधिकारी इथले अप्पर आयुक्त त्या पत्राला सुद्धा मान देत नाही. त्याच्या विरोधात आमचा हा लढा आहे. आणि हे जर त्यांनी आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि प्रशिक्षणाचा आराखडा रद्द केला नाही, त्याच्यानंतर त्यांनी प्रतिनियुक्त्या जर रद्द केल्या नाही तर 21 तारखेला अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आमचं ढोल बजाव आंदोलन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने राहील. तिथे जरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी ते आम्हाला तत्पर करतील. आणि कलेक्टर ऑफिस मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 26 तारखेपासून अन्नत्याग आंदोलन मी करणार आहे. आदिवासी समाजाने त्याच्या हक्कासाठी पुन्हा एकदा निर्धार केला आहे. बेकायदेशीर आराखडा रद्द होईपर्यंत ही लढाई सुरू राहील असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे. आता पाहावे लागेल की शासन या मागण्यांची दखल घेते का. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित आंतरजिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल सामने अमरावतीत 17 ते 19 जानेवारी दरम्यान खेळवले जाणार आहेत. या सामन्यांमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यातील संघांचा सहभाग होणार आहे. आयोजकांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती स्पष्ट केली. मैं प्राध्यापक JK चौधरी, वाइस प्रेसिडेंट अमरावती डिस्ट्रिक्ट फुटबॉल एसोसिएशन। आज की ये प्रेस वार्ता इसलिए आयोजित की गई थी कि 20 वर्षों के बाद हमें एक सुनहरा मौका मिला है जो इंटर डिस्ट्रिक्ट फुटबॉल चैंपियनशिप का आयोजन अमरावती में किया जा रहा है। हम ज़्यादा से ज़्यादा अमरावती वासियों से ये आह्वान करते हैं कि वो बड़ी संख्या में मैदान पर उपस्थित रहे। यह टूर्नामेंट पुलिस मुख्यालय के फुटबॉल मैदान पर आयोजित किया गया है। इसमें सभी आने वाले लोगों का हम वहाँ पे स्वागत करते हैं। जो भी टूर्नामेंट यहाँ आयोजित की गई है इसका खर्चा, खाने का, आने जाने का खर्चा वेस्टर्न इंडिया फुटबॉल एसोसिएशन करती है। इसके अतिरिक्त होने वाले खर्चे को अमरावती जिला फुटबॉल एसोसिएशन उसके मार्फत किया जाता है। 17 त्याच्यात आम्ही एक तुम्हाला फिक्चर हे 17 ते 19 जी टुर्नामेंट पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेली आहे। सकाळच्या सत्रात पहिल्या दिवशी 2 आणि दुपारच्या सत्रात 2 सामने होणार आहेत। दुसऱ्या दिवशी दोन्ही सामने दुपारच्या सत्रात होणार आहे आणि तिसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात फायनल मॅच होणार आहे। अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या अथक परिश्रमामुळे या सामन्यांचे आयोजन यशस्वी होईल आणि यावर्षी फुटबॉल प्रेमींची ही मोठी उपस्थिती या सामन्यांना प्रेरणा देईल। अमरावती जिल्हा परिषद आणि शासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला मुलींसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेची सुरुवात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे 15 ते 17 जानेवारी 2025 दरम्यान करण्यात आली आहे। या विशेष कार्यक्रमात दिव्यांग विद्यार्थिनी नृत्य, गीत, नाटिका आणि एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली। चला या खास कार्यक्रमाची तपशील। अमरावती जिल्हा परिषद आणि अशासकीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुला मुलींसाठी आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांची शानदार सुरुवात झाली आहे। हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे या स्पर्धा 15 ते 17 जानेवारी 2025 दरम्यान होत आहेत। पहिल्या दिवशी एकविरा मंगल कार्यालयात दिव्यांग, दृष्टिबाधित, कर्णबधिर, मतिमंद व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नृत्य,
गीत, नाटिका आणि एकांकिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर आमले यांनी केले, तर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. सांस्कृतिक महोत्सवासाठी या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व या कार्यक्रमाचे संयोजक, या सर्व दिव्यांग मुलांचे शिक्षक, शिक्षिका, पालक आणि माझे सर्व दिव्यांग मित्र. बघा, ही जी मुलं आहेत त्यांना बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही, अशी काही मुलं त्यांनी ते सादरीकरण केलेलं आहे. परंतु एक पुस्तक जेवढा संदेश देऊ शकणार नाही तेवढा संदेश त्यांनी त्यांच्या 5 मिनिटांच्या नाटिकेतून दिलेला आहे. आणि ही जी त्यांची संभाषणाची कला आहे, त्या कलेकडे बघून आपल्याला, म्हणजे मला व्यक्तिशः मुळीच असं वाटत नाही की ते इतर मुलांपेक्षा कोणत्याही दृष्टीने कमी आहे. आपण जो आधुनिक शब्द वापरतो आजकाल, तर दिव्यांग किंवा स्पेशली एबल्ड, तर खरोखर ही सगळी मुलं ही स्पेशली एबल्ड आहे. ज्याला धडधाकट किंवा नॉर्मल मुलं आपण म्हणतो, त्यांच्यापेक्षा काही विशेष क्षमता खरोखर या मुलांमध्ये आहे. नुकत्याच झालेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सुद्धा दिव्यांगांनी खूप मोठ्या प्रमाणावर भारतासाठी विविध सुवर्णपदक, क्रीडापदक, रजतपदक मिळवलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम एक नवा आदर्श ठरला आहे. या सोहळ्यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले आणि कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दिव्यांग विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग खरंच प्रेरणादायक आहेत. असं आहे की या कार्यक्रमामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी न्यूज सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात विशेष बातमी विशेष कव्हरेजसह. धारणी तालुक्यातील वसंतराव नाईक महाविद्यालयात स्वर्गीय नानासाहेब भिसे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली, ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारी यांची प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी लक्षवेधी ठरला. त्याचप्रमाणे लंडनमधील सॉलिसिटर आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी साजिद शेख यांचीही या कार्यक्रमांनी शोभा वाढविली. चला पाहूया या सोहळ्याची सविस्तर माहिती. धारणी तालुक्यातील वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात स्वर्गीय नानासाहेब भिसे यांच्या 101व्या जयंतीनिमित्ताने अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांचा प्रमुख पाहुण्या म्हणून सहभाग. त्याचबरोबर लंडनमधील सॉलिसिटर आणि वसंतराव नाईक महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी साजिद शेख यांची उपस्थिती विशेष ठरली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सौ विनाताई रमेश मालवीय होत्या, तर प्राचार्य विजयकुमार गवई यांनीही या सोहळ्याला मार्गदर्शन केले.
आजी माजी विद्यार्थ्यांनी आणि नानासाहेब भिसे यांचे सहकारी मित्रमंडळ यांनी या कार्यक्रमाला ऊर्जा दिली. पत्रकार संदीप राऊत आणि पाराशर बुलबुले यांनी देखील कार्यक्रमात सहभाग घेतला होता. आणि मुख्य म्हणजे साजिद मगाशी म्हणाला का इथे अंधश्रद्धा खूप विचलित होती आणि अंधश्रद्धा लोक खूप प्रॅक्टिस करत होते आणि त्या अंधश्रद्धेला आव्हान दिलं आणि त्यांना शाळेत यायला भाग पाडलं, त्यांना शिक्षण दिलं आणि धारणीसारख्या एका छोट्याशा गावातून शिक्षित झालेला एक महान व्यक्ती मला माहिती आहे आणि तो आहे साजिद शेख, जो इथून शिकून आज तो लंडनमध्ये गाजवतोय. लंडन म्हणजे मला एक फार मोठा अभिमान आहे का माझा मित्र तर आहेच, पण एक भारतीय त्याच्या अंडर आज सर्व कष्टात बोलते, नॉट लिटरली बट ही इज द बॉस. तो 50 घोड्यांचा बॉस आहे आणि तेच त्याची सुरुवात आपल्या नानासाहेब भिसेंच्या या इन्स्टिट्यूटपासून आहे. त्याचा खरंच सर्वांना अभिमान आहे. मला तर खूप अभिमान वाटतो जेव्हा मला साजिद म्हणाला की मी ह्या कॉलेजमधून शिकलो, मी इथून माझं BCom केलं आणि इथून BCom करून त्यांनी पुढे LLB करून सॉलिसिटर्स करून तो लंडनला गेला. तिकडची त्यांनी परीक्षा देऊन तिकडे त्यांनी स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली. हा कार्यक्रम नुसता जयंती सोहळा नसून सामाजिक एकता आणि कृतज्ञतेचा एक उत्तम उदाहरण ठरला आहे. मान्यवरांचे प्रेरणादायी विचार, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि नानासाहेब भिसे यांच्या कार्याचा गौरव करीत वसंतराव नाईक महाविद्यालयाने या सोहळ्याला अभूतपूर्व उंची दिली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी सिटी न्यूज सोबत जोडलेले रहा. धन्यवाद. आज एक गंभीर घटना समोर आली आहे. बांगड्या विकायला येणाऱ्या एका महिलेला नायलॉन मांजा पायात अडकून ती पडली. हा अपघात बिच्चू टेकडी राहुल नगर परिसरात गुरुवारी सकाळी घडला. नायलॉन मांजा जो घातक असतो सध्या शहरात अनेक ठिकाणी वापरला जात आहे, त्यामुळे अनेक लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. गुरुवारी सकाळी बांगड्या विकायला येणाऱ्या एका महिलेला अचानक तिच्या पायात नायलॉन मांजा अडकला. त्यानंतर ती खाली पडली आणि जखमी झाली. बिच्छू टेकडी परिसरात ही घटना घडली असून नागरिकांची चिंता वाढवणारी आहे. नायलॉन मांजा जो हवेतील पतंगाच्या दोऱ्यांमध्ये वापरला जातो तो घातक ठरू शकतो. यापूर्वीही पोलिसांनी जनजागृती केली असतानाही अनेक जण अजूनही या घातक मांजाच्या वापरास चालना देत आहेत. पोलिसांनी यावर जनजागृती केली असून नागरिकांना सावध राहण्याची सूचना दिली आहे. मात्र नायलॉन मांजाच्या वापरामुळे अपघातांची संख्या ही अजूनही वाढत आहे. सुनंदा वानखडे, बांगडेवाली बाई. मी इकून आली रस्त्यानं आणि ते माझ्या पायाने मांजा अटकला, पडली मी बांगड्या घेऊन. खूप काही लागलं हाताला पायाला. मांजा कमी नायलॉन मांजा आहे. हो, खूप त्रास होऊन राहिला माझ्या पायाला. तुम्ही ऐकलेच आहे, अशा प्रकारे नायलॉन मांजा हानिकारक ठरू शकतो. आम्ही यावर अधिक माहिती देत राहू. आपल्या सुरक्षासाठी आणि इतरांच्या भल्यासाठी कृपया जनजागृतीला प्राधान्य द्या. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या एक अभिनव उपक्रमामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 4 दिवसात तब्बल 3172 तक्रारीचे निपटारा करण्यात आला आहे. पाहूया याबद्दल विशेष रिपोर्ट. अमरावती शहर पोलीस मुख्यालयाच्या 10 पोलीस स्टेशन हद्दीत वर्षभरात 3719 तक्रारी प्रलंबित होत्या. या तक्रारींमध्ये घरगुती वाद, शेजारी वाद, सोसायटीतील तंटे, शेतीचे वाद आणि छेडछाडीच्या प्रकरणांचा समावेश होता. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तक्रार निवारण केंद्र उभारून ही मोहीम सुरू केली आहे. 4 दिवस चाललेल्या या उपक्रमात अर्जदार आणि गैरअर्जदार यांना एकत्र बसवून समेट घडवून आणला गेलाय. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या तक्रारींना अखेर न्याय मिळाला. अनेक नागरिकांनी समाधानी व्यक्त केले आहेत. एकूण आमच्याकडे अर्ज पेंडिंग होते, तर त्यापैकी आपण सर्व मॅक्झिमम पोलीस स्टेशनमार्फत अर्जदारांना बोलवलं होतं आणि अर्जदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष संपर्क साधला. काही लोकांना डायरेक्ट इथे बोलवलं किंवा काही जे येऊ शकत नव्हते त्यांच्याकडे आमचे अंमलदार गेले किंवा काही लोकांना जे बाहेर गावी आहेत त्यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि अर्जदार गैरअर्जदार असे समक्ष बोलवले. असे एकूण 3719 पैकी 3172 अर्ज निकाली काढलेले आहेत. तर मॅक्झिमम पेंडन्सी आपण काढण्याचा प्रयत्न केला होता, तर मॅक्झिमम पेंडन्सी काढलेली आहे. उर्वरित 630 अर्ज जे पेंडिंग आहेत
याच्यामध्ये आपल्याकडे आणखी ते आज तर दिवसभर चालूच आहे, तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम 630 अर्जामध्ये गाडगेनगरचे 75, नांदगाव पेठचे 75 आणि फ्रेजरपुराचे 50 आणि बंडेरा 20 असे एवढेच अर्ज आता मॅक्झिमम पेंडिंग आहे ह्या पोलीस स्टेशनचे. आणि हे सुद्धा अर्ज ह्या आठवड्याच्या अंती म्हणजे सोमवारपर्यंत काढून मॅक्झिमम याच्यातले निकाली निघतील असं प्रयत्न चालू आहे. आणि ते अर्जदार काही याच्यातले संपर्क झाले नाहीत किंवा काही आर्थिक गुन्हे स्वरूपाचे आहेत किंवा काही वैयक्तिक त्यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत, त्याच्यामध्ये आणखी अर्जदारांचं समाधान झालं नाही अशी अर्ज असतील ते, त्यामुळे ते आणखी 2 दिवसात एन्क्वायरी झाली नंतर ते जर आपसी समेट होत नसेल तर त्यांचं जे आपण संबंधित दिवाणी मॅटर असेल तर त्यांना कळून देऊ की दिवाणी स्वरूपाचा गुन्हा आहे, तुम्ही दिवाणी न्यायालयात जाऊन तक्रार करावी आणि गुन्हा होत असेल तर चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात येईल असे जे आहे ते अर्ज आहेत ते त्यांचे निकाली. आणि याच्यात 112 सायबरचे सुद्धा अर्ज आहेत. सायबरचे अर्ज बेसिकली ऑनलाईन आलेले अर्ज आहेत, तर त्याचंसुद्धा बरेचदा अर्जदार लवकर कॉन्टॅक्ट होत नाहीत किंवा समोर येत नाहीत, असे सुद्धा अर्जदार आहेत. तर त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचं जे आहे ते कुणाचं काही आर्थिक व्यवहार झालेले असतात किंवा कोणाचं मोबाईलमधून काही पैसे डिलीट झालेले आहेत किंवा अशा टाईपची ते तक्रार आहे. हे सर्व निकाली काढण्याचं 630च फक्त आता उरलेले आहेत. याचीसुद्धा आपण पुढच्या एका आठवड्यात पोलीस स्टेशन स्तरावर आणि कार्यालयीन स्तरावर निर्गती करू. पण मॅक्झिमम निपटारा करण्यात आलेला आहे. आणि एकूण या शिबिरा मोहीमच्या दरम्यान 11 गुन्हे दाखल झालेले आहेत. याच्यामध्ये 420चे 3 गुन्हे आहेत, 4 गुन्हे आहेत. 420, 406चे म्हणजे धोकागडीचे आणि चिटिंगचे 4 गुन्हे आहेत. 2 गुन्हे जे आहेत ते महिलाविषयक छेडछाडीचे आहेत 354, 2 आणि 2 4 गुन्हे महिलांच्या संदर्भातले छेडछाडवाले आहेत. आणि 2 गुन्हे हे IT ॲक्टमधले. तर असे 11 गुन्हे दाखल झालेले आहेत टोटल ह्या मोहिमेमध्ये. जे तात्काळ म्हणजे आपल्याला चौकशी करताना लक्षात आलं की गुन्हा दाखल याच्यामध्ये होऊ शकतो आणि गुन्हा दाखल केलेला आहे. 4 आहे महिला विषय, 4 आहे, 5 आहे महिला विषय आणि IT ॲक्टचे 2 आहे. मोहिमेच्या निमित्ताने असं झालं की ते जुने जेवढेही अर्ज होते आणि एकंदरीत कॅम्प लावण्याचा उद्देश याचाच होता. आज रोजी अभियानाचा 4था दिवस आहे आणि आजपर्यंत जवळपास 3172 अर्जाचे जे आहे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. यामध्ये तक्रारदारांचं समाधान झालं का याची खात्री करण्यात येत आहे. जरी याच्यात कुणी तक्रारदाराचं समाधान झालं नाही तर परत त्याचा अर्ज घेऊन किंवा त्याच्याशी परत चर्चा करून सुद्धा कारवाई करण्यात येईल. पण आतापर्यंत 3719 अर्जापैकी 3172 अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. उर्वरित 630 अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अद्याप ते सोमवारपर्यंत पूर्ण अर्ज निकाली काढण्यात येईल असं आमचा उद्देश आहे. आणि मॅक्झिमम जे आहे 0 पेंडन्सी करण्याचा आपला उद्देश आहे. यामध्ये आतापर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले या मोहीममध्ये आणि काही याच्यामध्ये जे आहे अर्जदार आणि गैरअर्जदार यांचं समिटसुद्धा घडवण्यात आलेलं आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयाचा हा पुढाकार प्रशंसनीय ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक घट्ट होईल. पाहूया पुढील काळात असे आणखी उपक्रम राबविले जातात का. प्रख्यात समाजसेवी श्री कमल किशोर मालानी यांचा 75वा वाढदिवस आज गांधी चौक येथील गौरक्षण येथे धुमधुमाने साजरा करण्यात आला. यांच्या कुटुंबियांसह समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि मित्रपरिवार या खास दिवशी उपस्थित होते. श्री कमल किशोर मालानी यांच्या 75व्या वाढदिवशी मंच संचालक अशोक जाजू यांनी या समारंभाची सुरुवात केली. समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया, चंदू सुजतिया यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री मालानी यांना गुड तुला करण्यात आली आणि सर्वांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्यात. शहर की जानी मानी हस्ती श्री कमल बाबू
मालानी जिनका आज अमृत महोत्सव के तहत गौरक्षण के अंदर बहुत बड़ा कार्यक्रम का आयोजन किया गया था। अनेक संस्थाओं से जुड़े और सामाजिक संस्था के अंदर अग्रसर रहने वाले ऐसे व्यक्ति जिनका कई संस्थाओं के साथ में उनका एफिलेशन है और हर संस्था के अंदर जब भी जरूरत रही वो पूरा योगदान देते हैं। ऐसे हमारे जो कमल किशोर जी मालानी है, हमारे महानगर चैम्बर के वो सदस्य भी है, राजस्थानी हितकारी मंडल, हरियाणा, ये सभी बड़ी बड़ी संस्थाओं से जुड़े हुए। निश्चित रूप से ऐसे व्यक्ति के लिए मैं पुनश्च महानगर चैम्बर ऑफ कॉमर्स की ओर से शुभेच्छा देता हूँ, उनके लंबे आयु की कामना करता हूँ। धन्यवाद। तरी साधारणतः 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भेट होत राहिली, नंतरही होत राहिली। आजही आम्ही तिथले जे बरेचसे आहेत त्यांच्याशी आमच्या भेटी होत राहतात, अमरावतीत जरी आलो तरी। तर त्यावेळी सुद्धा मी पाहिलं होतं, आजही पाहतो। म्हणजे आता मनपामध्ये आल्यानंतरही भेट झाली, पूर्वी इथं असताना पण भेट झाली, अशा अनेक। माननीय श्री कमल किशोर जी मालानी जी के 75 अमृत महोत्सव के उपलक्ष्य में आयोजित विभिन्न सामाजिक संस्थाओं से संबंधित कमल किशोर जी मालानी का जीवन सभी सामाजिक कार्यक्रमों में अतुलनीय योगदान के साथ जुड़ा है। हर समय वो हर कार्य में तत्परता से उपस्थित रहते हैं, सभी छोटे मोटे सभी को साथ लेके चलते हैं, ये उनकी महानता है। मैं कमल किशोर जी मालानी को पूरे माहेश्वरी समाज की ओर से हार्दिक बधाई देता हूँ कि वे निरंतर अपना जन्मदिन हर साल मनाता है। आदरणीय कमल किशोर जी मालानी के आज 75 वर्ष में महोत्सव में आज हमारे गौरक्षण संस्था में जो आज भव्य आयोजन रखा गया, इस आयोजन में मैं कमल किशोर जी मालानी को मेरे ओर से, मेरे परिवार की ओर से, माहेश्वरी समाज की ओर से, राजस्थानी समाज की ओर से बहुत बहुत बधाई देता हूँ। और कमल किशोर जी मालानी यह अपने आप में एक संस्था है, ये इतनी संस्थाओं से जुड़े हुए हैं उसके बारे में यहाँ बोलना मेरे लिए ठीक नहीं है। पर कमल किशोर जी मालानी के काम करने की शैली, उनका अंदाज, उनका मनोबल, उनका उत्साह देखने लायक है। मैं उनके उत्साह को नमन करता हूँ और जीवन में वो इसी प्रकार कार्य समाज के लिए करते रहे, ऐसी मैं प्रभु से आशा करता हूँ। आदरणीय कमल भैया का आज 75वां जन्मदिन है। मैं उनको अपना एक आदर्श मानता हूँ। आज 75 साल की उम्र में भी वो एक युवा के जैसे, एक 21 साल का युवा जो काम करता है उससे भी ज़्यादा ऊर्जा आदरणीय कमल भैया में। जिस किसी को जीवन में ऊर्जा की प्राप्ति करना है, उन्होंने जरूर से कमल किशोर जी मालानी के जीवन को अपना एक आदर्श बनाना चाहिए, उनसे मिलना चाहिए और सीखना चाहिए। वो जीवन में अपने व्यवसाय के साथ, सामाजिक और लोगों के साथ में अपने मित्रता के रिश्तों को भी इतने संजीदगी से निभाते हैं। मैं चाहूँगा आज के इस अवसर पर कि हम सब एक उनको आदर्श पुरुष मानकर उनके जो भी काम करने की ऊर्जा है उसको हम सब अपने जीवन में उतारें और उनको लंबी भगवान आयु दे, सुख दे, शांति दे, स्वास्थ्य दे, समृद्धि दे, इन सब शुभकामनाओं के साथ। आज गौरक्षण के पवित्र धरातल पर गौ माता के सम्मुख अम्बा देवी और एकवीरा माता को साक्षात रख के यहाँ पे मालानी जी का जन्मदिन भव्य और दिव्य मनाया जा रहा है। मैं उनको जन्मदिन के पावन पर्व पर कमल किशोर जी मालानी को मंगल दीर्घायु की कामना करता हूँ और भगवान गोविंदा से प्रार्थना करता हूँ कि भगवान उनको लंबी दीर्घायु दे और ऐसे ही सामाजिक और राजकीय क्षेत्र में अग्रणीय काम करते रहे। कमल किशोर मालानी जी के 75वें जन्मदिन पे उनको हार्दिक बधाई देता हूँ और उन्होंने जन्मदिन के मनाने के लिए जो गोरक्षण का स्थान चुना, तो गौ माता के आशीर्वाद से 25 साल उनकी उम्र और हो जाएंगी और वो सेंचुरी मनाएंगे। यही मैं गौ माता के चरणों में प्रार्थना करता हूँ। युवा स्वाभिमान पार्टी के आमदार रवि राणा ये आने वाले थे, लेकिन मोदी जी मुंबई में आने की वजह से उनको मुंबई जाना पड़ा। ऐसे हमारे रवि भाऊ, सुनील भाऊ और हमारे आयुक्त साहब सचिन जी कलंत्रे सब में कुछ तो भी गरिमा रखते हैं और कोई तो भी संस्था से सभी अपने अपने पद पे जुड़े हुए हैं, कोई अध्यक्ष है, कोई सचिव है। ये ऐसे लोगों ने मुझे इतना टाइम देना, ये मेरे लिए बहुत गौरव की बात है। सच बताऊं तो इतने लोगों ने जो मेरी तारीफ किया, ये मैं कुछ भी तारीफ के कायल नहीं हूं।
काबिल नहीं हूँ, तारीफ के काबिल मैं नहीं हूँ, बल्कि ये जो मेरे साथी है और इन्होंने जो मुझे ऊर्जा दिया, ये ऊर्जा के कारण मैं इतना कार्य कर सकता। 75 चल रहा मुझे, फिर भी ऐसा नहीं लगता है कि कहीं मैं काल की खिचड़ी पे हूँ। फिर भी मुझमें ये गौ माता की कृपा से, आप सबकी दुआ से इतनी ऊर्जा है कि मैं आज भी सब काम कर सकता। प्रभु का बहुत बहुत लाख शुक्र है और आप सबका मेरे पे बहुत अतूट प्रेम है, इसलिए आप इतने जरूरी काम छोड़ के भी मेरे सामने बैठे। ज्यादा आपका समय लूंगा नहीं और मेरा मनोगत यही है कि आप हमेशा मेरे साथ रहो और मेरे कंधे से कंधा मिला के ऐसे ही काम करते रहो और आपको भी भगवान यही ऊर्जा दे कि आप भी इतना उम्र भर काम करो कि आपका भी नाम रोशन हो जाए, साथ में मेरा भी नाम आप रोशन करो। बस ये 2 शब्दों के साथ मैं शब्दों को विराम देता हूँ। श्री कमल किशोर मालानी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या समारंभाने आज गांधी चौक येथील गौरक्षण मध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित असलेले सर्व मान्यवरांनी त्यांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम स्वास्थ्याची प्रार्थना केली। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। धन्यवाद। कळंब शहरात चोरांच्या वाढत्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहेत। काल मध्यरात्री 3 दुकाने फोडल्याच्या घटनेने व्यापारी तसेच नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। चोरट्यावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज कळंब महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला। मध्यरात्री कळंब शहरातील मुख्य बाजारपेठेत 3 दुकाने चोरट्यांनी फोडली। या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि असंतोष निर्माण झाला आहे। वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे स्थानिक पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत आहे। आज व्यापाऱ्यांनी कळंब पोलीस ठाण्यावर धडक दिली आणि चोरट्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। त्यानंतर कळंब महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली। व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला आहे की जर तातडीने कारवाई झाली नाही तर कळंब शहर बंद करण्यात येईल। या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। कळंब शहरातील वाढत्या चोरांच्या घटनांनी व्यापारी आणि नागरिकात प्रचंड रोष पसरला आहे। आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कितपत आणि किती लवकर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अधिक माहितीसाठी आणि पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत जुळत रहा। जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना पांढरकवडा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 5 वाहनांमध्ये कोंबून नेण्यात आलेल्या 47 गोवंशासह 14 तस्करांना अटक करण्यात आली आहे। चला सविस्तर माहिती पाहूया। पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्ती दरम्यान कोंधरा गावाजवळ 5 ट्रक संशयास्पद स्थितीत थांबवण्यात आले आहे। या ट्रकांची तपासणी केली असता त्यामध्ये 47 गोवंश प्राणी कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळलेत। चौकशी दरम्यान आरोपींनी हे गोवंश तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्वरित कारवाई करत 14 तस्करांना अटक केली आहे। त्याचबरोबर 5 वाहनांसह 47 गोवंश असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे गोवंश तस्करीला मोठा धक्का बसलाय। या मोठ्या कारवाईमुळे पांढरकवडा पोलीस पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। गोवंश तस्करी सारख्या गंभीर प्रकरणावर कठोर पावले उचलली जात आहेत। पुढील तपासासाठी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत। महामंडळाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती, मात्र चालकांच्या प्रसंगावधानतेमुळे 45 प्रवाशांचे प्राण वाचले। चला या घटनेची सविस्तर आढावा घेऊया। आज सकाळी 11 वाजता कारंजा ते अमरावती मार्गावर एक मोठा अपघात टळला। महामंडळाच्या बस MH40Y5220 मध्ये 45 प्रवासी प्रवास करत होते। सावरकर चौकाजवळ बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यानंतर चालक SS वानखडे यांनी प्रसंगावधान राखत त्वरित बस थांबवण्याचा प्रयत्न केला। चालकाने परिस्थितीला योग्य रीतीने सामोरे जात बस थांबवण्यासाठी डिवायडरचा आधार घेतला। त्यांच्या कौशल्यामुळे बस सुरळीतपणे थांबली आणि या घटनेत एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही। चालकाच्या सजगतेमुळे एक मोठा अपघात टळला आणि सर्व प्रवासी सुखरूप राहिले। या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की प्रसंगावधान आणि कुशलता हे मोठ्या दुर्घटनांना रोखू शकते। या घटनेने SS वानखडे यांचे प्रसंगावधान आणि चालकांचे कौशल्य अधोरेखित केले आहेत। त्यांच्या या शौर्यपूर्ण कृतीमुळे 45 लोकांचे प्राण वाचले आहेत
आम्ही अशा कर्मचाऱ्यांना सलाम करतो. कोल्हापूर वाठोला शुक्लेश्वर मार्गावर आज सकाळी 8 वाजता एक धक्कादायक घटना घडली. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकने मिनी ट्रान्सपोर्टला जोरदार धडक दिली, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली आहे. वाळूची तस्करी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चला या घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. कोल्हापूर वाठोडा शुक्लेश्वर मार्गावर सकाळी 8 वाजताच्या सुमारास वाळूने भरलेला अवैध ट्रक मिनी ट्रकला धडक देऊन पसार झाला. या अपघातामुळे मिनी ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. किरकोळ जखमी झालेला ट्रक चालकाचे नाव अश्विन जांभे असून ते दारापूर येथून सोयाबीन घेऊन नाफेड केंद्राकडे जात होते. तुम्ही कुठून आले होते? दारापूर आलो. सकाळी 7:30 वाजता रेतीची गाडी होती, गाडीने कट मारला. कम से कम 3 टन माल होता सोयाबीन. थोडंसं लागलं, थोडंसं मध्ये मिस होतं. अश्विन जांभे. नाही काही वाठोळा मार्गाने इथंच आहे, आमच्या जवळच आहे. काही नाही झालं, मानिलं. कोल्हापूरला चालला. नाही काहीच नाही. कोल्हापूरचा गाडी आहे तो. या अपघातानंतर घटनास्थळावर ट्रक पलटी झाला. नागरिकांनी तात्काळ कोल्हापूर पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नागरिकांनी महसूल विभाग व पोलीस प्रशासनावर वाळू तस्करीला पाठीशी घालण्याचा आरोप केला आहे. आज सकाळच्या सुमारास दारापूर येथून वाठोडा शुक्लेश्वर येथे सोयाबीन घेऊन जाणारा 207 ट्रक हा नाफेडमध्ये वाठोडा शुक्लेश्वर येथे आपले सोयाबीन घेऊन जात असताना सकाळच्या सुमारास विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि या धडकेत सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रक पलटी होऊन रस्त्याच्या कडेला पलटी होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेहमीच्या रस्त्याने वाहनांची वर्दळ होत आहे आणि ह्या रस्त्याची अडचण अशी आहे की ह्या रस्त्याच्या दुतर्फा बंगालीचे मोठमोठे झाडे वाढलेले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा हे अपघात होत आहे. शाळेचे विद्यार्थी दारापूर येथे वाठोडा शुक्लेश्वरहून ये जा करतात. त्याचबरोबर शेतकरी शेतीचा माल या सीझन असल्यामुळे शेतकरीची सुद्धा ह्या सकाळच्या सुमारास वर्दळ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे तिची जे चोरटी वाहतूक या ठिकाणाहून होत आहे या मार्गावर ही ताबडतोब बंद झाली पाहिजे. आणि ही लोक भरधाव वाहन चालवतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी अपघात घडतात. माननीय आमदार राजू वानखळे यांनी भातकुली तालुक्याच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. या संदर्भात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की या रस्त्याच्या ज्या बंगालीच्या आजूबाजूनं जी झाडे वाढलेली आहेत ती तात्काळ तोडण्यात यावी. माझी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तसेच पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आपण थोडं लक्ष देऊन या मार्गावरील जी रेतीची चोरटी वाहतूक होत आहे ती ताबडतोब बंद करावी. त्याचबरोबर होणारे अपघात या संदर्भात आपण कडक निर्देश आणि सूचना द्याव्या. यापुढे हे असे अपघात होऊ नये. यामध्ये प्रचंड शेतकऱ्याचं सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे, गाडी मालकाचं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झाली नसून ट्रकच्या ड्रायव्हरला जखमी झालेला आहे आणि त्यांच्या मानेला सुद्धा या ठिकाणी थोडा मार लागलेला आहे. मी या ठिकाणी एवढीच विनंती करतो की आपण सर्व नागरिकांनी व प्रशासनांनी या ठिकाणी मदतीचा हात देऊन या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा जी झाडे वाढलेली आहेत ती ताबडतोब तोडण्यात यावी आणि ह्या ठिकाणी जी चोरटी वाहतूक होत आहे ती ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मी विनंती करतो. महामार्गाने जात असलेला सोयाबीन घेऊन नाफेडकरिता दारापूरवरून वाठोडा शुक्लेश्वर येथील नाफेड केंद्रावर सोयाबीन घेऊन जात असलेले शेतकऱ्यांचा हा माल मिनी ट्रक जो आहे या ट्रकला अवैध वाळूने भरलेला ट्रकने धडक दिल्याची धक्कादायक घटना आज सकाळी 8 वाजता सुमारास उघडकीस आली. या मार्गावर अनेक दिवसांपासून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याचे सुद्धा प्रशासनाला लक्षात येत आहे आणि प्रशासनाकडूनच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समजते. या ठिकाणी जे आहे साधारणतः या ट्रकमध्ये 3 टन माल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे आणि वाळू माफियांवर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आळा जर बसवला तर असा अपघात या ठिकाणी झाला नसता अशीही सुद्धा या ठिकाणी चर्चा केली जात आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खोपे, अमरावती भातकुली. कोल्हापूर वाटोला सुकलेश्वर मार्गावर या घटनेने वाळू तस्करी संबंधित प्रशासकीय दुर्लक्षावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. अपघाताच्या या प्रकरणाचा तपास पोलीस करीत असून या संदर्भात प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे. भारतीय नौदलाची ताकद आणखी एक पाऊल पुढे गेली आहे. 15 जानेवारी 2025 रोजी 3 अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुडी राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या आहेत. या महान क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणखी प्रलंब झाले आहेत. भारतीय नौदलाने 15 जानेवारी रोजी 3 अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुडींचा समावेश करून आपल्या सागरी सामर्थ्याला आणखी बळकटी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील नेव्हल डॉक यार्डमध्ये INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर राष्ट्राला समर्पित करण्यात आल्यात. INS सुरत ही विध्वंसक श्रेणीतील युद्धनौका आहे, जी प्रगत शस्त्रास्त्र आणि सेन्सर्ससह सुसज्ज आहे. या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाला विविध प्रकारच्या लढायांसाठी अद्वितीय सामर्थ्य प्राप्त होईल. INS निलगिरी ही स्टील्थ फ्रिगेट आहे, जी गुप्त तंत्रज्ञान आणि प्रगत शस्त्र सिस्टीमसह सज्ज आहे. आणि INS वागशीर ही अत्याधुनिक पाणबुडी आहे, जी फ्रान्सच्या सहकार्याने तयार केली गेली आहे. तिची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे तिची लहान आकार आणि अद्वितीय गुप्तता क्षमता, जी शत्रूच्या रडारपासून लपण्यास समर्थ आहे. या नव्या सामर्थ्यांमुळे भारतीय नौदलाची समुद्रातील प्रभावशाली भूमिका आणखी मजबूत होईल. सँड फिश आहे एक वाक्षीर शार्क, त्याच्या नावावरून त्याला एक वाक्षीर नाव दिलेलं आहे. विमेन ऑफिसर्स और लेडी अग्निवीर जो आने वाले हैं उनके लिए प्रॉपर हैबिटेबल अकोमोडेशंस बनाए गए हैं. एंड मेजरली इंडिजिनस स्वदेशी वेपन सिस्टम्स हैं, सेंसर्स हैं. ताकद भरपूर वाढली नेव्हीची. स्पेशली एक जो बहुत इंपॉर्टेंट बात है वो है कि हैबिटेबिलिटी को बहुत इंक्रीज किया गया है. इसमें पहले से ही एनविजन कर विमेन ऑफिसर्स और लेडी अग्निवीर जो आने वाले हैं उनके लिए प्रॉपर हैबिटेबल अकोमोडेशंस बनाए गए हैं, ताकि वो लोग इस जहाज़ पर आकर अपनी सेवाएं दे सकें और बिल्कुल आराम से रह सकें. एट द सेम टाइम टेक्नोलॉजिकल एडवांसमेंट भी बहुत सारे हुए हैं इस जहाज़ में. इसमें AI एनेबल्ड फीचर्स हैं, जैसे आपने ऑलरेडी बताया, जिससे गन फायरिंग और जो मशीनरी इक्विपमेंट्स हैं उनको हैंडल करने में हमें बहुत सुविधा होगी. वाक्षीर म्हणजे हा एक शार्क आहे. म्हणजे याच्या आधी 1974ला पण ही आपली एक बोट होती वाक्षीर, पण त्याला नाव वाक्षीर पडण्याजोगं एक सँड फिश आहे एक वाक्षीर शार्क, त्याच्या नावावरून त्याला एक वाक्षीर नाव दिलेलं आहे. पण याच्या आधी आपली 50 वर्ष झाली कंप्लीट त्या बोटला. मग ती डिकमिशन झाली, त्याचीच एक पुनरावृत्ती आता ही वाक्षीर केलेली आहे. आता यामध्ये वेपन सिस्टम झाली, रडार झालं, सोनार झालं, हे पूर्णपणे ॲडव्हान्स आहे. तर याची टेक्नॉलॉजी फान्स आहे, पण मेड इन इंडिया आहे. हे सगळ्यात मोठं त्याचं वैशिष्ट्य आहे. मी सध्या भारताच्या INS सुरत या विनाशिकेवर आहे. लांबी साधारण 163 मीटर आहे, तर वजन सुमारे 7400 टन आहे. हिची गती 30 नॉट्स म्हणजे 55 किलोमीटर ताशीपर्यंत जलद गतीने हा प्रवास करणार आहे. जो डिस्ट्रॉयर जहाज़ होता है उसकी समुद्र में रहने के लिए काफ़ी इंड्योरेंस जो होता है काफ़ी क्षमता रखता है. उसके लिए उसमें जो वेपन होते हैं, जो सेंसर होते हैं, जो मिसाइल होती है, गन, रॉकेट, टॉर्पीडो, उससे लैस होता है. और आप देख सकते हैं यहाँ पे अलग अलग प्रकार के एंड मेजरली इंडिजिनस स्वदेशी वेपन सिस्टम्स हैं, सेंसर्स हैं.
जो इस जहाज़ को ये क्षमता देते हैं कि कॉन्फ्लिक्ट सिचुएशन में या फिर किसी नॉन कॉन्फ्लिक्ट सिचुएशन में भी जो भी जैसी भी नीड बाहर आए हम उसमें जाके भाग ले सकें और नौसेना की जो मोटो है कॉम्बैट रेडी क्रेडिबल कोहेसिव फोर्स का एनी टाइम एनीवेयर एनी हाउ वो पूरा कर सकें। ताकद भरपूर वाढल्या नेव्हीची, हे खूप एन्ड्युरन्स आहे या जहाजाचं, भरपूर दिवस ॲट सी राहू शकते, वेपन्सची कॅपेबिलिटी भरपूर आहे आणि जी काही मशिनरी लावली गेल्या ती भरपूर रिलायबल मशिनरी आहे। भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणखी प्रलंब झाली असून या अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्या भारताच्या सागरी सुरक्षा आणि सामर्थ्यांचा एक महत्त्वाचा भाग बनतील। या नव्या तंत्रज्ञानामुळे भारताला सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तिथे आपली प्रभावशाली उपस्थिती कायम राखण्यासाठी आणखी मदत मिळेल। अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी सिटी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नांदगाव पेठमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पत्नी गावाला गेली असताना पतीने विहिरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपविले। या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे। या आत्महत्येमागे मागील कारण अद्यापही गुलदस्त्यात आहेत, त्यामुळे कुटुंबियात आणि परिसरात शोककळा पसरली आहेत। पाहूया या घटनेचं संपूर्ण वृत्त। सकाळी नांदगाव पेठ शासकीय वसाहतीतील रहिवासी महादेव राजकुमार करुले यांनी मोर्शी मार्गावरील MIDC परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। महादेव वय 30 वर्ष जळका शहापूर येथे कामाला होते। त्यांच्या पत्नी गावाला गेल्यानंतर कदाचित मानसिक तणावामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे। या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह विहिरीतून बाहेर काढलाय। पंचनामा करून मर्ग दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मृतकाच्या कुटुंबियांशी चौकशी सुरू असून आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून मृतकाच्या नातेवाईकांनी अश्रू अनावर केले आहेत। या दरम्यान या घटनेने मानसिक तणाव आणि त्यावर वेळीच मदतीच्या गरजेची आवश्यकता अधोरेखित केली आहे। मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अनेकदा जीव घेणं ठरू शकतं। याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या दुर्दैवी घटनेतून आला आहे। पोलीस तपास सुरू असून आत्महत्येमागील सत्य लवकरच समोर येईल अशी अपेक्षा आहे। आम्ही मृतकाच्या कुटुंबियासोबत सहवेदना व्यक्त करतो। पुढील अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले रहा। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। अमरावतीकरांसाठी आनंदाची बातमी, लवकरच वंदे भारत ट्रेन मुंबई व पुण्यासाठी धावणार। संपूर्ण विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे। कोल्हापूर वाटोडा मार्गावर अवैध वाळू ट्रकचा मिनी ट्रकला धक्का, मोठे नुकसान। वैध वाळू ट्रक मिनी ट्रकला धडक देऊन पसार, सुदैवाने जीवितहानी टळली। अमरावतीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत एक विशेष हेल्मेट जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली आहे। या रॅलीला जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली। अमरावतीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांची रंगतदार सुरुवात। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुड यांच्या हस्ते उद्घाटन। सैफ अली खान यांच्यावर घरात चाकू हल्ला, मुंबई हादरली। सैफ अली खान जखमी, लीलावती रुग्णालयात उपचार सुरू, स्थिती स्थिर। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल नंबर 872, GTPL चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। आता अमरावती विदर्भ नंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमीपत्र पाहू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। नमस्कार।